ओके गाईज, सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट चॅप्टर चालू करत आहोत आपण. त्या चॅप्टरचं नाव आहे आम्ही हवे आहोत का. सुलभ भारती स्टँडर्ड 8. सुलभ भारती मराठी आहे तुमचं स्टँडर्ड 8चं, लक्षात घ्या. सुलभ भारती. देर इज अ कन्फ्युजन बिटवीन सुलभ भारती आणि सुगम भारती. दॅफॉर आपण सुलभ भारती मुद्दाम मी तुम्हाला एक्सप्रेस केलेला आहे. आम्ही हवे आहोत का, डू यू रिअली वॉन्ट अस. लिहिलेला आहे शांता शेळके यांचा जन्म 1922, मृत्यू आहे 2002 सालचा. या प्रसिद्ध कवयित्री आहेत, गीतकार आहेत, लेखिका आहेत. शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांची वर्षा, रूपसी, जन्म, जान्हवी, पूर्व संध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह, तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या रात्री, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसा आधीचा पाऊस, संस्मरण हे लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर मुक्ता, गुलमोहर, काच कमळ हे कथा संग्रह हे त्यांचे इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आळंदी या ठिकाणी भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आळंदी काय आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आळंदी हे काय तर संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान आहे आळंदी. ठीक आहे, देहू जवळ. देहूला संत तुकाराम महाराजांची समाधी आहे आणि आळंदीला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. आता हा जो धडा आहे ना, हा जो धडा आहे तुमचा, या धड्यामध्ये इन दिस चॅप्टर गाईस, प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठामध्ये पाहायला मिळते. जसं आपलं हॉस्पिटल असतं, इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल, जसं माणसाचं हॉस्पिटल असतं तसं प्राण्यांचं सुद्धा हॉस्पिटल असतं, इस्पितळ असतं. त्या ठिकाणी या लेखिकांनी फेरफटका मारला आणि त्यांना त्या ठिकाणी जाणवले आहे की या प्राण्यांना काय हवंय, माणसाचं प्रेम हवंय. प्रस्तुत पाठ त्यांनी घेतलेला आहे आनंदी झाड या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. चला जाऊया पुढे. मुंबईच्या परळ भागामध्ये एक इस्पितळ आहे. कुठे? मुंबईचंच आहे हे, मुंबईच्या परळ भागामध्ये. कुठे? परळ. आता त्याला परेल वगैरे म्हणतात, पण परळ हा त्याचा योग्य शब्द. परळ भागामध्ये एक इस्पितळ आहे, हॉस्पिटल. इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल. ते आहे जनावरांचं. कोणाचं आहे ते? जनावरांचं. अजूनही आहे तिथे. ते कोणाचं आहे तर जनावरांचं आहे. अजूनही त्या ठिकाणी ते आहे. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. ते बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्वीर आहे. तस्वीर म्हणजे काय? चित्र. त्या तस्वीरीमध्ये बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. प्लीज म्यूट युअर साऊंड गाईज. प्लीज म्यूट युअर साऊंड. एव्हरीबडी. येस हेतवी प्लीज. गुड. सो आम्ही एक छोटस पण मनाला भिडणारं वाक्य त्या ठिकाणी दिलेलं होतं खाली. कोणतं? आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. का लिहिलं होतं? त्या ठिकाणी होतं की आम्हाला तुमची गरज आहे. प्राण्यांना माणसाची गरज आहे, माणसांना प्राण्यांची गरज आहे का. बघा, दिसतं तुम्हाला हॉस्पिटल दिसतंय. ठीक आहे, हे जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी चित्र आहे, त्या चित्राखाली लिहिलं आहे बघा इथे तुम्हाला. यू कॅन सी हिअर गाईज. आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. कोण म्हणतात? हे प्राणी म्हणत आहेत. लक्षात घ्या काय म्हटलं त्यांचं, काय त्यांचं म्हणणं आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते काय होतं? आवाहन होतं. बरोबर की नाही. प्राणी मुके असतात, ते बिचारे बोलू शकत नाहीत. मला आत कुठंतरी हलवून सोडलं. म्हणजे लेखिकेला त्याच्या मनात कुठंतरी या ठिकाणी काय झालं, मनातून त्यांना एक विचित्र म्हणजे मनामध्ये त्यांना विचार आले. आता मी कार्यालयामध्ये पाऊल टाकलं. कुठे पाऊल टाकलं? कार्यालयामध्ये पाऊल टाकते. समोरच्या कपाटावरचा उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेच आपल्या मिश्या साफ करत बसलेला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. कुठे बसतो तो? साहेबांच्या टेबलावर उडी येऊन बसतो. तुम्हाला चित्रात दिसतोय का बोका? हा, समोर बोका दिसतोय. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं बघा. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं कोण सांगतंय? इस्पितळ बघण्यासाठी मी आलेली आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुनचुनीत मुलगा इथे माझ्या बरोबर देतात. आम्ही पुढे जाऊन डावीकडं वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. काय बघायचा आहे? मांजरांचा विभाग तुम्हाला बघायचा आहे का, हा त्याने प्रश्न विचारला.
मांजराचा विभाग म्हटलं मी उत्सुकतेने आत पाऊल टाकले. एक लहानशी पण स्वच्छ खोली त्या ठिकाणी होती. काय होती? लहान अशी खोली होती. कोणाची? फक्त आणि फक्त मांजरांची, कॅट्स. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण होते. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये एक एक काय आहे? पेशंट आहे. पेशंट म्हणजे मांजर, लक्षात घ्या. पेशंट म्हणजे मांजर. ठीक आहे. भल्या मोठ्या एका भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी काय करत आहेत? तर व्याकुळ नजरेने बघत आहे. एक चिमुकलं कब्र पिलू कावरं बावरं झालं आहे. काय झालंय? ते कावरं बावरं झालेलं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्याचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. आता हॉस्पिटल ऍक्च्युअली कोणाचं आहे? तर प्राण्यांचं आहे. त्यामुळे तिथे प्राणीच असणार, पेशंट प्राणीच आहेत. एक मांजर खूप आजारी असावं. कारण काय? तर ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं होतं. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. एक खाद्यपदार्थासाठी आणि दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ असं अंथरूण आहे. जसं आपण जातो ना, एखाद्या पेशंटकडे जातो किंवा आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो. हॉस्पिटलमध्ये जे लोक ऍडमिट असतात त्यांच्या बाजूला तक्ता असतो, तिथे लिहिलं असतं कालची तब्येत काय होती, आज तब्येत काय आहे, आज पॅरामीटर काय आहेत, किंवा काल कोणती औषध दिली, कोणती बदलून दिली, तसं त्या ठिकाणी सुद्धा तक्त्यामध्ये लिहिलेलं होतं. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजर जाळीवर ना घासू लागतात, काही नखांनी जाळ्यात खरपडू लागतात. मियाव मियाव मियाव. कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण जणू म्हणत आहे. काय म्हणत आहे? मला इथं फार एकटं वाटतंय. मांजर काय म्हणतं? असं लेखिकेला वाटतं का? मला इथं फार एकटं वाटतंय. मला जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. कोण म्हणत आहे? ती मांजरं म्हणत आहेत. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजरं खुश होतात, पोटातून गुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. तुम्ही बघितलं मांजरीला कधी जर घेतलं असेल ना, तर मांजराचे गुरगुर आवाज करते. तुम्हाला वाटतं ती व्हायब्रेट होते आतमध्ये. कधी पाहिलं असेल मांजराचे व्हायब्रेशन वगैरे तुम्हाला जाणवतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल चिटणीस. जाधव, गोखले, डिकुन्हा, चिटणीस. माझ्या लक्षात येतं की ही आहेत मांजरं दिली त्यांच्या मालकांची आडनावं. कोणाची नावं आहेत? तर मालकांची ती आडनावं आहेत. मालकांची काय तर आडनावं आहेत. पुढे बघा. त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. त्या मांजराच्या विभागात मात्र लेखिका बाहेर पडलेली आहे. पुढे बघा काय म्हणणं आहे त्यांचं, लेखिकेचं म्हणणं. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळातल्या पेशंटचा जसा चेहरा होतो तसा चेहरा, त्या प्रकारे चेहऱ्याची खिन्नता या मांजरा चेहऱ्यावर या लेखिकेला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटे वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का? मी भरतला विचारलं. तर भरत सांगतो, त्याचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. एकदा भरतला काहीतरी आठवतो. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे. बाई काय आहे? शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे. आता इथे कुत्र्यांकडे जातो. आधी तिथं जाऊ. काय जाऊया? तिथं जाऊया जरा. कोण म्हणाला? भरत म्हणाला या लेखिकेनं. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर काय खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली. जवळच एक टोपली, तिची बरीच पिल्लं आहेत. अजून डोळेही न उघडले त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. त्यांच्याही तपकिरी रंगाची आहे, पण पिल्लं मात्र पांढरी. काय ठिपक्यांची आहे. सावरीच्या कापसाचे मऊ मऊ गोळेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाक आणि पोटातून येणार कुई कुई असा आवाज.
कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले. कोणाकडे? त्या कुत्र्यांकडे, कुत्र्यांच्या पिल्लांकडे, कुत्रीच्या पिल्लांकडे. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्री पाहायला मिळाली. काही लठ्ठ होती, काही रोड होती, लठ्ठ आणि रोड. चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, पण काही स्वस्थ बसून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. सॉरी. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागं सरकते. बरं त्याच्यावर खेकसतो. झेन्या, चुप. काय त्या कुत्र्याचं नाव? झेन्या. काय नाव होतं कुत्र्याचं? झेन्या. असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत हा त्या. चुप बस. झेन्या जणू समजल्यासारखं गप्प बसला. चुप बसतो त्या ठिकाणी. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो. दुसरा पण एक कुत्रा सारखा झेप लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. जेण्या रागीट तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो. हा बाई. मी भरतला विचारलं, इथं आणखी कोणते प्राणी येतात? पुष्कळ येतात, भरत सांगतो. शेळ्या येतात, मेंढ्या येतात, ससे येतात, माकडं सुद्धा या ठिकाणी येतात. प्राण्यांचं हॉस्पिटल आहे ते. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. काय लावा तिला? हात लावा. कोण म्हणाला? भरत म्हणाला. मी त्याच्या पाठीवर हात ठेवते. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचा सर्वांग शहरत. मग ती उठती, सावरते, माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते. तशी ती प्रेमाने गुरगुर लागते. मी भरतला काय विचारते, ही अशी दचकली कशी? ही अशी कशी दचकली रे? ही अशी दचकली कशी रे? बरं सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. काय सांगितलं? ती जी मांजर आहे ती जन्मापासून कशी आहे? आंधळी आहे बिचारी. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर आहे, जन्मापासून फार आंधळ. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही. हा, आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ते सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. मग बिचारीचं कुठं निभावं लागेल. साहजिकच आहे, बिचारी आंधळी मांजर असल्यामुळे तिला ते बाहेर सोडत नाही. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळं जग आपण पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? लक्षात घ्या. कारण या प्राण्यांना सुद्धा मायेची ऊब हवी असते, त्यांना सुद्धा तुम्ही हवे असता. आज आपण पाहतो आजूबाजूला बरेच भटकी कुत्री असतात, भटकी मांजरं असतात, ज्यांना लोक नुसते झिडकारतात, कोणी मारतो. मुलं तर खूप असे दगड घेतात, कुत्र्यांना मारत सुटतात. असं करू नका. खरंच एखाद्या कुत्र्याने तुम्हाला त्रास दिला, एखाद्या मांजरीने तुम्हाला त्रास दिला तर गोष्ट वेगळी, परंतु ते तुम्हाला त्रास कधी देणार? जेव्हा तुम्ही त्यांना त्रास देणार. त्यामुळे शक्यतो तरी ते तुम्हाला स्वतःहून काही त्रास देत नाहीत, कारण माणसापेक्षा ही जी काही जनावर असतात ती इमानदार असतात, प्रामाणिक असतात, असं मला तरी वाटतं. शब्दात काय आहेत? करुणा म्हणजे दया, आवाहन करणे म्हणजे विनंती करणे. उदीचा अर्थ काय होतो? तपकिरी. कबरा म्हणजे ठिपठिपक्यांचा, चित्र विचित्र रंगाचा. मार्जार म्हणजे मांजर. किनरा म्हणजे आवाज, बारीक व उंच आवाज. सालस म्हणजे स्वभावाने नम्र, विनयशील. हलवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करणे. कावरे वावरे होणे म्हणजे गोंधळून जाणे. अंगावर पडणे म्हणजे जोराचा हल्ला करणे. हे काही शब्दार्थ आहेत बाळांनो. शब्दार्थ हे प्रत्येक झाडाच्या खाली असतात, तुम्हाला त्या करणं गरजेचं आहे. दॅट विल इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी. क्वेश्चन आहे, जन्मपासून आंधळी आहे ती मांजर, सावरीच्या कापसात जणू मऊ गोळेच. बरोबर. शब्द शोधा, उत्तर खूप सोपे आहे. धडा वाचल्याशिवाय तुम्हाला सर्व उत्तर मिळतील, काहीच त्यामध्ये कठीण नाहीये. इथे बघा काही वाक्य आहेत, जसं सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही. चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. रागीटचं अपोजिट होतं काय? रागीटचं अपोजिट होतं शांत. मोठे इवले म्हणजे लहान. आणि मऊ खरखरीत. मऊचं काय तर खरखरीत. जोड शब्द पण आहे तुम्हाला. चढ उतार. काय तर चढ उतार, इकडून तिकडून. चढ उतार, इकडून तिकडून. अंथरून पांघरून. आलेचं काय सांगा? आले गेले. हे तुमचे जोड शब्द आहेत. मराठी विषय हा असा आहे की जेवढा आपण अभ्यास करतो तेवढा कमीच पडतो प्रत्येकाने. तुम्हाला एक छोटासा त्यांनी एक दिलेला आहे की एक तुमचा आवडता प्राणी. तुम्ही नेहमी एसे वगैरे लिहिता ना, आता शाळा नाही त्यामुळे तुमचा हा जो एसे पाठ हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे निबंध लेखनचा. तर तुम्हाला
माझा आवडता प्राणी, माय फेवरेट ॲनिमल. यावर तुम्ही एक छोटासा निबंध लिहू शकता जर पॉसिबल असेल आणि इफ यू रिअली वॉन्ट, जर इफ यू रिअली लाईक ॲनिमल्स, जर तुम्हाला आवडत असेल मांजर, कुत्रा. कारण आपल्याकडे मांजर आणि कुत्रा दोनच पाळीव प्राणी आहेत आपल्याकडे. दुसरे पाळीव प्राणी आपण असं नाही पाळत. आता बरेच लोक घरामध्ये पोपट पाळतात. त्याचबरोबर काही लोक घरामध्ये मासे सुद्धा पाळतात. बरोबर. त्याचबरोबर मला वाटतं ससे काही लोकांकडे आहेत. कबूतर आहेत काही लोकांकडे. आपल्याकडे पण मांजर आणि कुत्रा हे दोन प्राणी सहसा आपल्याकडे मोस्ट फेवरेट पेट्स आहेत ते आपल्या आवडते. प्राण्याचे नाव, वर्णन, खाद्य, राहण्याचे ठिकाण, त्याचा उपयोग काय, हा प्राणी तुम्हाला का आवडतो, त्याची कारणं काय आहेत, त्याच्याविषयी संवेदनशीलता वगैरे वगैरे. करेक्ट.